नमस्कार मंडळी, सिद्धिका डिझायनर यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्लीव्ज हा कोणत्याही कपड्यांचा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. फॅशनच्या जगात वारंवार बदल होत असतात. काळानुसार फॅशनचे ट्रेंड बदलत राहतात आणि आजकाल आपल्याला विविध प्रकारचे स्लीव्ज ट्रेंडमध्ये आलेले बघायला मिळतात. पण ह्या ट्रेंडिंग आणि सुंदर सुंदर स्लीव्ज शिवण्याआधी आपल्याला बेसिक स्लीव्ज शिवता येणे खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचा बेस पक्का असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारची बाही कटिंग, बाही डिझाईन अतिशय परफेक्टपणे करू शकाल. तर आज आपण परफेक्ट पद्धतीने स्लीव्ज कशी कट करायची हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. इथं आपण डायग्राम आणि लागणारी मापं घेतलेली आहेत आणि या काही आपल्या नोट्स आहेत ज्या आपण आता या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत. तर आता सगळ्यात महत्त्वाचा आपण पॉईंट बघणार आहोत पॉईंट वाईज. तर 0 ते 1 पॉईंट आहे पूर्ण उंची अधिक 1 इंच. तुमची बाही उंची घ्यायची आहे 9 इंच समजा, मग त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचे जे की आपलं मार्जिनसाठी असेल, म्हणजे 10 इंच आपली पूर्ण उंची येईल. आता आपण दुसरा पॉईंट बघूया. 0 ते 2 मुंडा खोली 28 ते 36 इंच छातीसाठी 3 इंच व 38 ते 44 इंच छातीसाठी 3.5 इंच. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आता आपण इथं बघणार आहे 0 पासून खालच्या बाजूला, म्हणजे आपली बाही उंची घेऊन झालेली आहे. आता जिथून आपण बाही उंचीची स्टार्टिंग पॉईंट घेतला होता 0, तिथपासून टेप ठेवून खालच्या बाजूला 3 इंचावर आपल्याला मार्जिन करायचं आहे. जसं तुमचं मेजरमेंट बसतं त्याप्रमाणे 3 किंवा 3.5. नंतरचा हा फॉर्म्युला आहे छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच. त्याआधी आपण एक लक्षात घेऊया, आपल्याला हा झिरोची जी रेषा आहे ती सरळ पद्धतीने आखून घ्यायची विदाऊट मेजरमेंट. आणि 2 म्हणजे मुंडा खोलीची जी आपली रेषा आलेली आहे ती सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे सरळ आखून घ्यायची आहे. या दोन्ही रेषा आखल्यानंतर पुढचा पॉईंट आता आपण बघूया. हा फॉर्म्युला वापरलेला आहे आपण. छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच. क्रॉस रेषेवर आपण हे माप घेणार आहे क्रॉस पद्धतीने अशा आकारात. ठीक आहे, या 2 भागात. तर 36 इंच छाती आहे आणि 36 इंचचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. इथे चुकून 32 इंच झालेले आहेत. आपण 36 इंच छातीचंच माप बघूया. तर 36 इंच छातीचा चौथा भाग आहे 9 इंच. त्या 9मध्ये अर्धा इंच मिळवल्यानंतर आपल्याला माप मिळतं 9.5 इंच. म्हणजे 9.5 इंच हे आपलं मेजरमेंट आलेलं आहे क्रॉस रेषेसाठी आणि हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये जास्त एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं नाही, नाहीतर जास्त मेजरमेंट झालं की काखेच्या बाजूने ब्लाऊज थोडा पुढं वाढला जातो ज्यावेळेस आपण स्लीव्ज जॉईंट करतो त्यावेळेस. म्हणून आपण इथं हा व्यवस्थित अर्धा इंच वाढवून घ्यायचा फक्त. 0 ते 3 अशी क्रॉस रेषा आखून घेतलेली आहे आपण या पद्धतीने. हा आपला पॉईंट आलेला आहे. ठीक आहे, इथपासून असं पद्धतीने खालच्या बाजूला. पुढचं आपण वाचून घेणार आहोत पॉईंट. 0 ते 3 या रेषेचे 3 समान भाग करणे, 5, 6, 7 याप्रमाणे. 5 पॉईंटच्या वर व खालच्या दिशेला अर्धा इंच घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे पुढील व मागील मुंड्याचा आकार देणे. तर इथं आपण आता बघूया, आपली ही रेषा आहे 0 ते 3 घेतलेली क्रॉस रेषा. ठीक आहे, आपल्याला या रेषेचे 3 भाग करायचे समान समान अंतराचे. तर आधी आपण 0 ते 3चा मध्य घ्यायचा, तो येतो आपला 5 नंबरचा पॉईंट येईल. त्यानंतर 5 ते 0चा मध्य करायचा, तिथं आपल्याला 6 नंबरचा पॉईंट मिळतो. आणि आता 5 ते 3 एवढी जी रेषा आहे ह्याचा मध्य करायचा, तो आला आपला 7 नंबरचा पॉईंट. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला 6, 5 आणि 7 हे 3 समान भाग मिळालेले आहेत या आकृतीमध्ये. तर आता आपल्याला पुढील आणि मागील मुंड्याचा आकार कसा द्यायचा ते आपण इथं व्यवस्थितपणे समजून घेऊया. इथं तुम्हाला दिसत आहे हे 3 पॉईंट घेतलेले आहेत आपण व्यवस्थितपणे. इथून आपला बाहीचा शेप चालू होतो आणि 5 इंचच्या मधल्या पॉईंटपासून आपण वरती अर्धा इंच घेतले त्या पॉईंटवरून व 7च्या मधल्या रेषेतनं असा खालच्या दिशेला हा शेप वळवत आणायचा आहे. सेम पुढील मुंड्याचा आकार देताना या पद्धतीने आकृतीत दाखवल्या प्रकारे आपल्याला आकार जोडायचा आहे.
पुन्हा एकदा व्यवस्थित बघूया आपण कसं जोडलेला आहे आकार. 0 पासून 6च्या इथं आणायचा पुढच्या मुंड्याचा आकार. हा खूप महत्त्वाचा आकार आहे. आणि ही 5 इंचच्या मधल्या रेषेपासून अर्धा इंच खालीवर म्हणजे घ्यायचेच म्हणजे तिथून आपला व्यवस्थित आकार जातो, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित आकार लक्षात येईल. इथं आपण एक छोटासा हलका डायग्राम काढून बघूया कसा नेमका आपल्याला शेप इथं मिळतो. हा आपला मागील मुंड्याचा आकार असतो, जो की आपण 0, 5, 7 या रेषेतनं काढलेला आहे. आणि हा आकार आपल्याला 0, 6, 3 या आकारात मिळतो, म्हणजे हा आपला आतल्या मुंड्याचा आकार आहे, म्हणजे पुढच्या मुंड्याचा आकार आहे. अशा प्रकारे हा शेप आपल्याला इथं मिळतो. पुढचा पॉईंट बघूया. 1 ते 4 दंडघेराच्या निम्मे अधिक 1.5 किंवा 2 इंच. ब्लाऊज मेजरमेंटमध्ये समजा तुम्ही 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवलं असेल तर तुम्ही 1.5 इंच घ्या. 2 इंच जर तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन ठेवत असाल तर 2 इंच घ्या. आता आपण इथं बघूया. दंडघेर आपण इथं 8 इंच घेतलेला आहे. 8च्या निम्मे समजा 4 इंच आले तर आपलं जे काही एक्स्ट्रा मार्जिन असेल 1.5 किंवा 2 इंच ते आपल्याला डायरेक्टच इथं ॲड करून घ्यायचे. आणि ॲड केल्यानंतर आपल्याला आता 3 ते 4 ही क्रॉस रेषा जोडायची आहे. वरच्या बाजूला एक्स्ट्रा काही परत ॲड करायचं नाही. ॲज इट इज जे आपल्याला मिळालेली क्रॉस रेषा आहे ती व्यवस्थित जोडायची. अशा पद्धतीने आपल्याला इथं परफेक्ट अशी स्लीव्ज कटिंग म्हणजे झालेली आहे. पुन्हा एकदा पॉईंट समजून घेऊया. 0 ते 1 पूर्ण उंची अधिक 1 इंच. 0 ते 2 मुंडा खोलीचे 3 किंवा 3.5 इंच छातीप्रमाणे. 0 आणि 2च्या रेषा आधी समान पद्धतीने आखून घ्यायच्या विदाऊट मेजरमेंट. नंतर 0 ते 3ला आपण फॉर्म्युला वापरून घ्यायचा छातीचा चौथा अधिक अर्धा इंच. त्या आलेल्या रेषेचे 3 समान भाग करायचे. 3 समान भाग केल्यानंतर आपल्याला पुढील मागील मुंड्याचा आकार द्यायचा आणि खालच्या बाजूला दंडघेराच्या निम्म्या अधिक 1.5 किंवा 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन 3 व 4 ही क्रॉस रेषा जोडायची. आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपली बाही तयार इथं आहे. हे मेजरमेंट तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया पुन्हा एका नवीनच्या व्हिडिओमध्ये.